जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं कमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेव जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यदा पद्मं संसारात् उद्धरास्म्यहं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भागवत ग्रंथाचा आपण थोडक्यात विवेचन पाहत आहोत. मागील शुक्रवारी या फार मोठ्या उपक्रमाची सुरुवात झाली. खरं म्हणजे मोठं इंद्रधनुष्य आहे, पण आपण आपल्या परीने ते पेलण्याचा प्रयत्न करीत आहोत. समर्थ प्रेरणा देत आहेत त्याप्रमाणे आपण श्रवण करून त्यावर मनन करीत आहोत. कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे, कृष्णं वंदे पृथासुतं. हा श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिला. कृष्ण म्हणजेच भगवान नारायण आहेत. कृष्ण म्हणजेच व्रजभूमीचे प्रिय असणारे कृष्ण आहेत. आणि हेच द्वैपायन व्यास पण आहेत. आणि तेच पृथासुतम म्हणजे कुंतीपुत्र असे अर्जुनसुद्धा तेसुद्धा कृष्णच आहेत. अशा श्रीकृष्णाला आपण वंदन करून आपल्या या प्रवचनाला सुरुवात करूया. मागच्या वेळेस आपण पाहिलं, ज्या शुकदेवांनी आपल्या वडिलांकडून ही भागवताची संथा घेतली, त्यावेळेस त्याच ठिकाणी उग्रश्रवा म्हणजे सूतजी म्हणजे रोमहर्षणाचे पुत्र हे त्या ठिकाणी होते. त्यामुळे ही भागवत कथा दोघांच्याही कानावर पडली आणि तेच रोमहर्षण पुत्र उग्रश्रवा म्हणजे आपले सूतजी. भगवान श्रीकृष्णाच्या परमधामाला गेल्यानंतर जवळपास 30 वर्षानंतर शुकदेव आणि परीक्षिती यांचा संवाद झाला. तो संवाद म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. त्यानंतर गोकर्ण आणि धुंदुकारी या गोकर्णाने आपले बंधू धुंदुकारी प्रेतयोनीमध्ये जे प्राप्त झाले होते त्यांच्या मुक्तीसाठी म्हणून हे पुन्हा श्रीमद भागवत कथा केली. आणि त्यावेळेस फक्त धुंदुकारींनाच विमान घेऊन गेलं, बाकीचे जे श्रोते होते त्यांच्यासाठी काही विमान त्या ठिकाणी आलं नाही. आणि म्हणून भगवंताच्या सांगण्याप्रमाणे आदेशाप्रमाणे पुन्हा गोकर्णाने श्रावण महिन्यामध्ये पुन्हा ती कथा केली. आणि त्यावेळेस मात्र जेवढे श्रोते होते त्या सगळ्यांसाठी अनेक विमानं त्या ठिकाणी आली आणि त्या सर्वांना मुक्ती प्राप्त झाली. आणि त्यानंतर तिसरी जी भागवत कथा आहे ती सनकादिक ऋषींनी नारदांना सांगितलेली आहे. ही कथा झाली ती बद्रीनारायणामध्ये झाली. आणि म्हणून या सगळ्या तिन्ही कथांच्या दृष्टीने आपल्यासाठी हे जे महिने आहेत, भाद्रपद शुद्ध नवमी ते पौर्णिमा, आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा, श्रावण शुद्ध नवमी ते पौर्णिमा आणि कार्तिक शुद्ध नवमी ते पौर्णिमा असे हे 4 भागवत सप्ताहाचे प्रमुख सप्ताह आहेत. आणि त्यामुळे जवळपास हे भागवत सप्ताह आजही अनेक ठिकाणी अनेक ऋषीमुनींच्याद्वारे, अनेक संन्यासींच्याद्वारे, अनेक भागवत कथाकारांच्याद्वारे ही कथा सांगितली जाते. आपण मोठे भाग्यवान आहोत की आपल्या टी व्हीवर आपल्याला ह्या कथा सगळ्या पाहायला मिळतात.
आणि या कथा झाल्यानंतर पुन्हा यूट्यूबच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण आपल्या सोयीने त्या कथा आपण ऐकू शकतो. या कथा प्रामुख्याने आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष अशा महिन्यांमध्ये होत असतात. आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करू. मागील वेळेस थोडी प्रस्तावना झाली. परमपूज्य अक्का ज्या आहेत, अक्का वेलणकर यांच्याबद्दलही आपण बोललो. आमचे वडील जे आहेत त्यांच्यापासून आम्हाला जी प्रेरणा मिळाली त्यांचंही स्मरण आपण केलं होतं. आणि आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करत आहोत. एक श्लोक मागचा आपल्याला आठवत असेल, नैमिषे सूतमासीन अभिवाद्य महामतीं कथामृतरसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. म्हणजे त्या भागवत कथामृताचे पान करण्यासाठी कुशल असणारे 88,000 ऋषीमुनी त्या ठिकाणी बसले होते आणि त्यांचे प्रमुख असणारे शौनक ऋषी जे आहेत ते त्या ठिकाणी होते. आणि शौनकांनी हे सगळे प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर सूतजी देत आहेत. ती कथा जी आहे तिथून आपण आता पुढे जात आहोत. आता एक पहा की सूतजी जे आहेत त्यांच्यासमोर शौनकादींनी जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर आता सूतजी देत आहेत. भक्त्योधवर्धनम यच्च कृष्णसंतेषु हेतुकम तदहम तेभि धास्यामी सावधानतया शृणु. म्हणजे ते सांगतात, सूतजी म्हणतात की ज्यामुळे भक्ती प्रवाहित होते, म्हणजे भक्तीचा उगम आपल्या हृदयामध्ये होणं आणि त्यानंतर ती भक्ती प्रवाहित होणे, म्हणजे त्या भक्तीच्या नदीमध्ये, त्या सागरामध्ये आपण डुंबून जाणं, म्हणजे आपला पूर्ण काळ जो आहे आयुष्याचा तो पूर्ण त्या भक्तीमध्येच राहणं, हे जे आहेत त्या भक्तीला म्हणजे ते प्रवाहित करणं. आणि कृष्ण संतेषु हेतुकम, आणि ती भक्ती का प्रवाहित करायची, कारण त्या भक्तीचा परिणाम जो आहे तो त्या भगवान श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी आहे, कृष्णाच्या संतोषासाठी आहे. आणि म्हणून ती जी कथा आहे ती मी तुला आता सांगतो, असं म्हणून त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये ही कथा सांगायला सुरुवात केली. आता काही मुख्य श्लोक जे आहेत तेच आपण घेणार आहोत. आणि कितीही मुख्य म्हटले तरी कसं होतं ते बेलसरेने सांगितलं की आम्ही जेव्हा अपडाऊन करायचं पुण्याहून मुंबईला, त्यावेळेस आम्ही ते सगळं कथा वाचत होतो आणि मनाच्या श्लोकाचं पुस्तक बरोबर ठेवायचे आणि मनाचा श्लोक वाचता वाचता हा श्लोक चांगला आहे असं म्हणून त्याला टिक मार्क करायचं. पुन्हा दुसरा एखादा श्लोक आला की तो पण त्यांना महत्त्वाचा वाटायचा. आणि असं होता अनेक श्लोक त्या मनाच्या श्लोकातले हा घेऊ का तो घेऊ असं झालं. आणि कितीतरी श्लोकाचं त्यांनी मग त्यामधलं विवेचन त्यांनी पुढे आपलं केलेलं आहे. त्याप्रमाणे या श्रीमद भागवतामधला प्रत्येक श्लोक तसा महत्त्वाचा असं वाटतं आणि त्यामुळे त्यातला कोणता सोडावा आणि कोणता घ्यावा हे सुद्धा आपल्याला समजणार नाही, इतके ते श्लोक असे महत्त्वाचे वाटतात. तरी पण त्यातील काही श्लोक घेऊन आपण हे विवेचन करीत आहोत. या विवेचनाचा मुख्य उद्देश असा की की ही भागवत कथा जी आहे ती महत्प्रयासाने पूर्वक सुकृत असेल तरच त्याचं श्रवण माणसाला घडतं असं सांगितलं आहे या ग्रंथामध्ये. अनेक प्रकारे असे श्लोक आपल्याला यामध्ये येणारच आहेत आणि म्हणून ते असं आपण खूप भाग्यवान आहोत की या कथा आपल्यापर्यंत पोहोचल्या. आता या कथा कशा पोहोचल्या तर नुसता विचार केला तरी आपण भाग्यवान कसे आहोत ते लक्षात येईल. कारण हा काळ कुठला, व्यासांचा काळ. व्यासाने लिहिलेलं, व्यासाने सांगितलेलं, शुकदेवाने ऐकलेलं, शुकदेवांकडून परीक्षितीने ऐकलेलं कितीतरी हजारो वर्षापूर्वीचे हे श्लोक जे आहेत ते आज आपल्याला गीता प्रेससारख्या एवढ्या मोठ्या संस्थेच्या माध्यमातून श्रीमद भागवत नावाच्या ग्रंथातून आपल्यापर्यंत ते पोचले. आता इतक्या काळापासून असलेले श्लोक आपल्यापर्यंत कसे पोचले हा सुद्धा एक भगवंताचा दिव्य असा साक्षात्कारच आहे की ज्यामुळे आपल्याला हे श्लोक एकानंतर एक स्कंद, दुसरा स्कंद, 12 स्कंद, त्याचं पद्मपुराण असं म्हणजे आपल्याला त्याचं महात्म्यसुद्धा आपल्यापर्यंत पोचलं. हे सगळे ऋषीमुनींच्या तर्फे जे पूर्वी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो आपण श्रुत, म्हणजे की ऐकण्यानंतर ते शिष्यापर्यंत पोचलं आणि असे अनेक शिष्यांनी ऐकलं आणि ते पुढच्या शिष्यांपर्यंत ते पोचलं आणि मग नंतर काय ते लिखाण सुरू झालं आणि मग तो ग्रंथ तयार झाला आणि तो ग्रंथ आज आपल्यापर्यंत आला आहे. म्हणजे आपल्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी हा श्रीमद भागवत ग्रंथ आपल्यासमोर आज उपलब्ध आहे. आणि असा एखादाच कोणी असेल की एवढं सगळं उपलब्ध असूनही त्याकडे तो डोळेझाक करेल आणि जो डोळेझाक करेल तो खऱ्या अर्थाने म्हणजे आपण जसं म्हणतो तसा तो रजोगुणी आणि तमोगुणी अशा स्वभावाचा होईल. पण याच्यातून फायदा करून घेऊन आपल्या नरदेहाचं सार्थक करणारा जो आहे तो खऱ्या अर्थाने भगवत भक्त आहे. म्हणून आपल्यातली भक्ती जी आहे
ती भक्तीला वाढवण्यासाठी, ती भक्ती सन्मार्गाला लावण्यासाठी, त्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी म्हणून हे श्रीमद भागवतासारखं शास्त्र भगवंतांनी आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. पुढचा श्लोक जो आहे तो महत्त्वाचा. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेण भाषितम. कलियुगामध्ये आपण पाहतो की प्रत्येक मनुष्य प्राणी जो आहे तो जो जन्माला आला तो मरणार आहेच आहे. म्हणजे मरण जे आहे की मला अजिबात येणार नाही असं म्हणणारही कोणी नाही, आणि असे म्हणणारे असतील ते सुद्धा गेलेले आहेत. आपण पाहतो आपल्याच घरामध्ये, आपण जेव्हा पाहतो मागच्या 5-25 पिढ्या त्याचेसुद्धा आपल्याला नावं माहीत नाही. कुठल्या 2-3 पिढीपर्यंतचे आपल्याला नावं माहिती आहेत, पण समर्थांच्या घराण्यामध्ये इतक्या 24 पिढ्यांचे नावं आपल्याला माहिती आहेत. म्हणजे ही जी पूर्वीपासून आलेली सनातन परंपरा जी आहे ती परंपरा टिकली आहे. ती कशामुळे की आपल्या म्हणजे पूर्वज जे आहेत त्यांनी अशी साधना केल्यामुळे ते ज्ञान आपल्यापर्यंत आलं, आणि ते ज्ञान आता आपल्याला श्रीमद भागवताच्या रूपाने अनेक प्रवचनकार कीर्तनकारांच्या रूपाने आपल्यापर्यंत ते येत आहे. त्यामुळे त्याचा फायदा आपण आपल्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी करून घेतलं पाहिजे. म्हणून काल व्याध मुख ग्रास, म्हणजे मी जसा लहान होतो, आपण म्हणतो की आता आमचा मुलगा मोठा झाला की मग तो असा करेल तसा करेल. अरे तो मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा तुम्ही राहाल का, किंवा तो राहील का, असा सगळा जर विचार केला तर जो क्षण आहे तो क्षण आपण आपल्या उन्नतीसाठीच घालवला पाहिजे. म्हणजे कुठलाही क्षण रिकामा जाऊ नये दी एक क्षण. कशामुळे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये. आणि भगवंताच्या नामस्मरणाशिवाय गेलेला प्रत्येक क्षण हा मृत्यूच आहे असं म्हटलेलं आहे. अनेक ग्रंथांचं वाचन केल्यावर आपल्या लक्षात येईल. तेव्हा शुकदेव म्हणतात की या सगळ्या कारणाने, कारण काल व्याल मुख ग्रास, तो काळरूपी सर्प जो आहे तो सगळ्यांना गिळत आहे, आणि त्यामुळे श्रीमद भागवत असं शास्त्र हे कलियुगामध्ये आपल्या हातामध्ये आहे की त्याने आपला उद्धार होतो. म्हणून ते जे आहे शास्त्र ते मी तुला आता सांगत आहे असं सूतजी त्या सगळ्या 88,000 मुनींना आणि शौनकादी ऋषींना सांगत आहेत. आता परीक्षितीला ही कथा जेव्हा शुकदेवाने सांगितली त्यावेळेस त्या सभेमध्ये प्रत्यक्ष देवता त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि देवता आल्या, देवतांचं एक आहे या कथेमध्ये सांगितलेलं आहे की या देवता ज्या आहेत, देव जे आहेत ते काही झाली तरी स्वार्थीच असतात. ते आपण अनेक कथानकातून पाहतो. त्याचं मुख्य स्वार्थाचं उदाहरण म्हणजे आपले इंद्रदेवता. इंद्र जे आहेत की इंद्राचं आसन डळमळीत झालं, मुख्यमंत्र्याचं आसन डळमळीत झालं, पंतप्रधानांचं आसन डळमळीत झालं की मग लगेच जे काय होतं त्याला आपण म्हणजे विनोदाने त्याला महाभारत म्हणतो. पण ते महाभारत ते एका खुर्चीसाठी असतं. पण या ठिकाणी इंद्रालासुद्धा ती खुर्चीच आहे, तीच त्याला प्रिय आहे. आणि मग तो त्या ठिकाणाहून च्युत होऊ नये म्हणून अनेक देवता त्यांना सहाय्य करण्यासाठी म्हणून पुन्हा ब्रह्मदेवाकडे जातात, ते पुन्हा भगवान शंकराकडे जातात, आणि सगळे म्हणून पुन्हा विष्णूकडे जातात आणि आपली व्यथा त्या ठिकाणी मांडतात. आणि जेव्हा भगवान विष्णू त्यावर प्रसन्न होतात तेव्हा त्यातून काहीतरी मार्ग काढतात. आणि हा मार्ग काढण्याचं काम करणं आणि त्यामध्ये एक कॅटलिस्ट म्हणून काम करणं जे आहे ते कोणी केलं असेल तर ते देवर्षी नारदाने केलेलं आहे. अनेक कथामध्ये आपण पाहतो नारद जे आहेत ते जसे देवतांना जाऊन भेटतात तसे दुष्टांना पण जाऊन भेटतात. त्यांनासुद्धा अधिक पाप करण्यासाठी प्रवृत्त करतात, आणि त्यांचं पाप जेव्हा ते शिगेला पोचतं तेव्हा भगवंताचा अवतार होतो, आणि पुन्हा ही सृष्टी जी आहे ही भूमी जी आहे पुन्हा ती सुजलाम सुफलाम होते, आणि भक्ती पुन्हा त्या ठिकाणी उदयास पावते. शुकम नत्वा वदन सर्वे स्वकार्यकुशलः सुराः कथासुधाम प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधाम इमाम. ते देवता म्हणतात की आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहोत, हे स्वर्गातलं अमृत आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे. या परीक्षित राजाला जो शाप मिळाला आहे तो त्याचा मृत्यूसाठी तो शाप आहे, आणि 7 दिवसात त्यांचा मृत्यू होणार आहे. म्हणून आम्ही हे अमृत या ठिकाणी घेऊन आलो. आपण हे अमृत घ्यावं आणि परीक्षित राजाचा मृत्यू जो आहे तो मृत्यू टळावा म्हणून हे अमृत त्यांना तुम्ही द्यावं. पण आपण दासबोधातच पाहतो की अमर जो आहे तो कोणीच अमर नाही झाला. ब्रह्मा विष्णू आणि हर हे जे आहेत यांनासुद्धा मृत्यू आहे. मृत्यू आहे म्हणजे त्यांना दुसऱ्या रूपामध्ये पुन्हा तेच प्रगट होतात आणि पुन्हा ते सृष्टीचं कार्य करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी ते अमृत जे आहे ते देतात आणि म्हणतात की ह्या कथामृत जे आहे, भागवत कथेचं अमृत जे आहे ते तुम्ही आम्हाला द्या असं देवता प्रार्थना करतात.
शुकदेव त्यामध्ये म्हणतात. शुकदेवांचं पाहता म्हणजे ते सुद्धा किती सगळ्यांचा विचार करतात, सगळ्या भूतलावर असणाऱ्या प्राणीमात्रांचा विचार करतात. ते सुद्धा म्हणतात, क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मडीर महान ब्रह्मरातो विचार येव तदा देवांजहास हा. म्हणजे काच कुठे, एखाद्या काचेचा तुकडा काय आणि मौल्यवान रत्न काय, या दोघांची कुठे बरोबरी होत असते का? कुठे अमृत आहे आणि कुठे ही श्रीमद भागवताची कथा आहे. आणि म्हणून देवांना अभक्त म्हणून त्या ठिकाणी शुकदेवानी ते कथामृत त्या देवतांना दिलेलं नाही. आणि म्हणून पुढच्या श्लोकात ते म्हणतात, श्रीमद भागवती वार्ता सुराणानोपी दुर्लभा. ही श्रीमद भागवताची जी वार्ता म्हणजे कथा जी आहे ते देवांनासुद्धा दुर्लभ अशी आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवानी सत्यलोकामध्ये अन्य साधने जी होती, अनेक साधनं होती, तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला की या शुकादेवांनी ही कथा देवतांना पण ज्या अर्थी दिली नाही, त्या अर्थी त्यामध्ये काहीतरी खूप मोठं सत्य असलं पाहिजे, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि याला एवढं महत्त्व काय आहे? असंच आहे. तर आपण त्यांनी ब्रह्मदेवाने एका तराजूमध्ये त्या सत्यलोकातली कथा आहे, इतर सगळी साधनं जी आहेत ती साधनं एका बाजूला टाकली आणि दुसऱ्या बाजूला त्या पारड्यामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ हा ग्रंथ त्या ठिकाणी ठेवला. मग कितीही साधनं केली तर या ग्रंथाचं पारडं जे होतं ते मात्र जडच होतं. ते भूमीपासून काहीही दूर गेलं नाही, वर उचललं गेलं नाही. म्हणजे हे भागवत कथा ही फार महत्त्वाची आहे, हेच या कथेतून आपल्या लक्षात येतं. म्हणजे भागवताच्या तुलनेमध्ये इतर सर्व साधने कमी पडतात. समर्थ जे आपल्याला सांगतात, नव्हे कर्मना धर्मना योग काही, नव्हे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. आणि म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवतात ते सांगितलं आहे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. सगळ्यात श्रेष्ठ साधन जे आहे ते श्रीमद भागवत कथेचं श्रवण जे आहे, कारण हे श्रवण देवतांनासुद्धा दुर्लभ आहे. आणि म्हणून तुम्ही ते श्रवण करावं आणि त्या दृष्टीने मी हे तुम्हाला सांगत आहे, असं त्या ठिकाणी शुकदेव हे सगळ्या ऋषीमुनींना सांगतात. पुढे अजून एक प्रश्न येतो की आता कलियुगामध्ये भगवत रूप असे भागवतशास्त्र जे आहे ते पठण केलं तर तुम्हाला तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त होतो. पठणात श्रवणात सद्यो वैकुंठ फलदायकम. म्हणजे पठण आणि श्रवण दोन्ही गोष्टी, तुम्ही त्याचं वाचन करा, तुम्ही त्याचं श्रवण करा. अनेक शास्त्रकार, अनेक प्रवचनकार असं सांगतात की या श्रीमद भागवताची एक चांगली गोष्ट आहे, त्याचं आयोजन करायचं असेल तर खूप मोठी एखादी कमिटी तयार करतात. कोणी त्या बैठकीची व्यवस्था पाहतात, कोणी त्या साऊंडची व्यवस्था पाहतात, कोणी आलेल्या लोकांचं स्वागत करण्यासाठी, कोणी त्यांना दुपारचा प्रसाद भोजन करण्यासाठी, अशा अनेक प्रकारच्या समित्या त्या ठिकाणी स्थापन होतात. पण या सगळ्यांना पुण्य जे मिळतं ते कमी अधिक प्रमाणात असतं. पण सगळ्यात जास्त पुण्य कोणाला आहे? तर ते पुण्य म्हणजे जे त्या ठिकाणी येऊन कथा श्रवण करतात, त्यांना सगळ्यात जास्त पुण्य आहे. कारण ते कथेच्या वेळामध्ये त्या ठिकाणी येतात. आपला व्हिडिओ बंद करा कृपया. कथेच्या वेळामध्ये त्या ठिकाणी येतात आणि कथा श्रवण करतात आणि कथा समाप्त झाली की मग उठून लगेच तिथून निघून जातात. म्हणजे ज्यांचा इतर गोष्टींशी काही संबंध नाही. नेहमी आपण आपले डॉक्टर देशमुख काका नेहमी सांगत असतात, पंढरपूरला गेल्यानंतर 3च गोष्टीकडे लक्ष द्यायचं. एक म्हणजे चंद्रभागा, दुसरे म्हणजे पुंडलिक आणि तिसरे म्हणजे विटेवरचा पांडुरंग. या 3 गोष्टीशिवाय ती चौथ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष गेलं तर त्या भगवंताच्या दर्शनाचा आनंद तुमचा कमीच होईल, असं ते नेहमी सांगतात. अगदी खरं आहे. म्हणजे या संसारामध्ये आल्यानंतर या आसार अशा संसाराकडे जास्त मन आपलं आकृष्ट न होता ते भगवंताकडे कसं आकृष्ट होईल, जेणेकरून माझ्यातला जो भक्ती आहे ती उदयास येईल आणि त्या भक्तीचा परिणाम या भगवंताच्या प्राप्तीसाठी मी कसा करून घेईल, या साधनांकडेच माणसाने जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि मग पुढे एक प्रश्न येतो की सप्ताहविधी, भागवताचा सप्ताहविधी काय असेल? आता पहिल्यांदा जे शुकांनी सांगितलं, परीक्षितीने ऐकलं, सूतजी त्या ठिकाणी होते, शौनकादी ऋषी ऐकत आहेत, या सगळ्यांनी ही कथा ऐकली. आता प्रमुख असं आहे की ब्रह्मदेवाने सगळ्यात पहिल्यांदा ही कथा नारदांना सांगितली. आणि इथे प्रश्न असा येतो की सनकादिक ऋषी जे आहेत त्यांनी सुद्धा ही कथा नारदांना सांगितली. मग एकाच नारदांना ही कथा दोनदा का ऐकावी लागली किंवा त्यांना का सांगितलं, हे प्रयोजन काय होतं? तर कथा तर ऐकली त्यांनी ब्रह्मदेवांकडून, देवर्षी नारदांनी,
पण पुढे प्रश्न असा आला, की ही भागवत कथा जी आहे, इतके ते हजारो वर्ष चालणारं ते सत्र होतं, ज्या ठिकाणी शौनकादी ऋषी बसले होते आणि सूतजी सांगत होते. पण कलियुगाचा जेव्हा विचार आला, तेव्हा इतका वेळ कोणाला आहे? कधीच वेळ नाही. साधं आपण आपल्या संसारामधलं पाहतो, की आजारी पडलं, तर होमिओपॅथी, आयुर्वेदिक या ठिकाणी गेलो आपण डॉक्टरांच्याकडे गेलो, की ते म्हणतात, "हो, तुम्हाला औषध घ्यावं लागेल, पण 1 महिना तरी लागेल म्हणजे तब्येत चांगली होईल." मग आपण लगेच म्हणतो, "महिनाभर कसं काय होईल? आम्हाला लवकरात लवकर बरं झालं पाहिजे." कारण नोकरीला जायचं असतं, मुलांचं शिक्षण असतं, हे ते सगळं आपला संसार असतो. मग म्हणतात, की आता काहीतरी असं औषध द्या, की उद्यापर्यंत मला बरं वाटलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला तो फायदा मिळाला पाहिजे. पण हे दोन्ही करत असताना आध्यात्मिक दृष्टीने विचार केला, तर श्रेय आणि प्रेय या दोन्ही गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. तो सुद्धा आपल्याला निवाडा करता आला पाहिजे, की ज्यामुळे माझ्यातला आजार जाईल आणि तो समूळ नष्ट होईल, पहिली गोष्ट. आणि दुसरीकडे माझ्यातला आजार तसाच राहील, पण अधूनमधून मला चांगलं वाटायला लागेल आणि चांगलं वाटलं की लगेच त्या गोळीचा परिणाम झाला आणि पुन्हा तब्येत बिघडली की त्या गोळीचा परिणाम आता माझ्यावर होत नाही. असं जे आपण डोलायमान स्थिती माणसाची असते, ती अशी डोलायमान स्थिती या संसारामध्येच असते. पण परमार्थ मार्गामध्ये जो असतो, तो की कसेही असो, कुठलीही परिस्थिती असलं, तरी भगवंताचं नाम मी सोडणार नाही, असा निर्धार ज्याच्या ठिकाणी असतो, तोच शांत चित्ताने या संसाराचे सगळे आघात सहन करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारला, की "सनकादिक पुरा प्रोक्तम नारदाय दयापरैः." म्हणजे या नारदांना पुन्हा सनकादिक ऋषींकडनं हे ऐकण्याचं का वेळ आली आणि त्यांनी का समजावून सांगितलं? मग त्या ठिकाणी सांगतात, की तुम्हाला जरी ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलेलं हे शास्त्र असलं, तरी पण सनकादी ऋषी हे त्यांना हे शास्त्र सांगतात. मग लगेच प्रश्न येतो, म्हणजे जसं आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकवतो, शिक्षक शिकवतात आणि मुलं ऐकतात. पण ते ऐकणं म्हणजे नुसतं ऐकून घेणं असं नसावं, त्यांच्या ठिकाणी एक जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. तशी जिज्ञासा या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येते. आता प्रश्न काय होता, की जर नारदांना ब्रह्मदेवाने सांगितलं असेल, तर सप्ताहविधी हा नारदांना सनकादिक ऋषींनी का सांगितला? असं आल्यावर लगेच शौनकांनी लगेच प्रश्न विचारला. हुशार विद्यार्थी असतात ते लगेच प्रश्न विचारतात आणि हुशार प्राध्यापक असेल, तर ते ताबडतोब त्याचं निराकरण पण करतात. शिष्याच्या मनातला जो म्हणजे किंतु असतो, जो काही त्याच्या मनातले प्रश्न असतात, त्याचं निराकरण एक चांगला वक्ताच करू शकतो आणि म्हणून श्रोता वक्ता श्रीराम समर्थ असं आपण संप्रदायामध्ये म्हणतो. त्याचं कारण हेच आहे. आता शौनकाने विचारलेला जो प्रश्न होता तो असा, की लोक विग्रहमुक्तस्य नारदस्य स्थिरस्य च विधिश्रवे कुतप्रीती संयोग कुत्र ते सह. याचा अर्थ असा, की देवर्षी नारद कसे होते, की ते संसार पाशापासून मुक्त होते. त्यांना कुठलंही बंधन नव्हतं. ते कुठल्याही पाशामध्ये अडकलेले नव्हते आणि त्यांचा मनावर जय होता आणि त्यांनी म्हणजे नारद भक्ती सूत्रासारख्या सूत्राची रचना केली ज्यांनी केली, की भगवंताचं तैलधारे व्रत असं त्यांनी स्मरण केलं असं ते म्हणतात, की लोकविग्रह मुक्तस्य म्हणजे लोकांच्या दृष्टीने आपण संसारामध्ये पाशामध्ये आहोत, पण नारदांच्या दृष्टीने तो संसार त्यांच्यासाठी पाश नव्हता. ते केव्हाही त्याचा त्याग करून मनाने तर ते केव्हाही ते त्याग केला अनासक्तच होते आणि त्यांचा संचार जो आहे त्रैलोक्यामध्ये होता. आता एवढे त्रैलोक्यामध्ये संचार करणारे आणि संसार पाशापासून मुक्त असणारे नारद जे आहेत ते आणि सनकादी ऋषी. आता आपल्याला या भागवत ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सहजपणे आपल्याला श्रवणाने आपल्याला त्या प्राप्त होणार आहेत. अनेक कथा यामध्ये अंतर्भाव आहे. सनकादिक ऋषी हे स्वतः ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, मानसपुत्र आहेत. सनक, सनदन, सनातन आणि सनतकुमार. आणि यांचं वय कसं की 4-5 वर्षाची जशी मुलं असतात, त्या वयाचे ही मुलं आहेत. आणि ब्रह्मदेवाचं काम काय आहे की सृष्टी निर्माण करण्याचं. ते जेव्हा या सनकादिक ऋषींना म्हणतात, की सृष्टी निर्माण करायचं काम तुम्हाला करायचं आहे, तेव्हा ते सरळ-सरळ सांगतात, की हे आमच्याकडून होणार नाही. आम्ही नैष्ठिक ब्रह्मचारी आहोत आणि आम्हाला परब्रह्माच्या प्राप्तीशिवाय आणि परब्रह्माच्या नामाचं संकीर्तन करण्याशिवाय दुसऱ्या कशामध्येच रस नाही. असं म्हणून ते आपल्या पित्याला म्हणजे परमपिता म्हणजे ब्रह्मदेवाला नाही असं म्हणतात. पण तेच सनकादिक ऋषी नित्यसंचार करीत असताना त्यांची आणि नारदांची भेट झाली. म्हणून हा प्रश्न जो होता, की यांची भेट कशी झाली आणि त्यांना हे श्रवणाची गोडी कशी लागली? म्हणून ते आम्हाला समजावून सांगा. मग ते म्हणतात, की हे सगळं कथानक जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. तेव्हा सूतजी म्हणतात,
जेव्हा शुकदेवाने परीक्षितीला हा संवाद सांगितला, हे सगळं श्रीमद भागवत सांगितलं, तेव्हा मी त्या ठिकाणी होतो आणि ते मला एक चांगला शिष्य म्हणून मलासुद्धा त्याने हे सगळं समजावून सांगितलेलं आहे आणि हे जे भागवतशास्त्र आहे तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, असं सूतजी त्या सगळ्या ऋषीमुनींना सांगतात. आता खऱ्या अर्थाने श्रीमद भागवताची हळूहळू सुरुवात होत आहे या ठिकाणी. ते म्हणतात, एकदा ही विशालायाम चत्वार ऋषियो मलाः सत्संगार्थम समायाता ददृशस तत्र नारदम. म्हणजे विशालापुरी 10 एक वर्षापूर्वी आम्ही हिमालयात गेलो होतो. या सगळ्या भागामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ दर्शनाला गेलो होतो. त्या ठिकाणी ती ट्रॅव्हल्सची जेवढी बस असते, लहान लहान बसेस असतात त्या ठिकाणी, प्रत्येक बसवर ते लिहिलं होतं, विशालापुरी, विशाल बद्री विशाल की जय, असं लिहिलेलं. पण या सगळ्या गोष्टींचं ज्ञान नसतं, तेव्हा म्हणतं हे विशाल विशाल काय असं समजत नाही आपल्याला. पण जेव्हा हे भागवत वाचायला लागलो तेव्हा लक्षात आलं की विशालापुरी हे क्षेत्र आहे जे बद्रीनाथाच्या जवळ आहे, ज्या ठिकाणी व्यासाने बसून त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी या सगळ्या शास्त्रांची, या सगळ्या पुराणांची रचना केली. ते विशालापुरी जे आहे, एकदा ही विशालायाम चत्वार ऋषियो मलाः. चत्वार ऋषी म्हणजे 4 कोण? सनक, सनातन, सनातन, सनतकुमार हे देवर्षी नारदांचे मानसपुत्र हे त्या ठिकाणी होते, ज्या विशालापुरीमध्ये. आणि ऋषियो अमलाः म्हणजे विग्रहचिन्ह आहे आणि मलाः म्हणजे अमलाः. अमलाः म्हणजे मल, विक्षेप हे जे आहेत, जे विकार आहेत, ते ज्यांच्या ठिकाणी अजिबात नव्हते, शुद्ध चित्त असणारे ते 4ही ऋषी त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी नर आणि नारायण यांनी तपश्चर्या केलेलं स्थळ जे आहे ते म्हणजे आपलं बद्रीनाथ क्षेत्र आहे. सत्संगार्थम समायाता ददृशस तत्र नारदा. सत्संग करण्यासाठी म्हणून ते त्या ठिकाणी जाऊन पोचले आणि योगायोगाने त्या ठिकाणी त्यांना देवर्षी नारदांची भेट झाली. ददृशुस तत्र नारदा म्हणजे बद्रीनाथ क्षेत्रावर सनकादी ऋषी जेव्हा जात होते सत्संगासाठी म्हणून ते फिरत होते, तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी नारदांना पाहिलं. आता देवर्षी नारद आहेत ते नारायण नारायण म्हणून सगळीकडे त्रैलोक्यात संचार करणारे, नारायणाचं नाम सुरू आहे. आणि पुन्हा सर्वांना भक्ती मार्गाला लावण्याची मोठी जबाबदारी नारदांच्याकडे आहे. आणि नामाला लावण्याचा आपण पाहतो नारदांनी किती लोकांवर अनुग्रह केला आहे. स्वतः ध्रुव, स्वतः प्रल्हाद या सगळ्यांना जे ज्ञान दिलेलं आहे, अनुग्रह दिलेला आहे, तो देवर्षी नारदानेच दिलेला आहे. एवढंच काय, पण आपल्या वाल्मिकी ऋषी म्हणजे वाल्याकोळींचा सुद्धा उद्धार जो झाला तो कोणामुळे झाला? याच देवर्षी नारदांमुळे झालेला आहे. ह्या कथा या श्रीमद भागवतामध्ये अनेक प्रकारे पुढे पुढे येणार आहेत. आपल्याला हळूहळू ते सगळ्या कथा ऐकण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होणार आहे. फक्त त्यासाठी धीर पाहिजे, त्यासाठी आपण आपला वेळ वेगळा काढला पाहिजे आणि ते चिंतन आपलं अखंड झालं पाहिजे. नाहीतर मग त्या गोकर्णाच्या आणि धुंदुकारी यांच्या कथामध्ये कसं झालं की धुंदुकारीने सगळं भागवत ऐकलं, इतरांनी सुद्धा ऐकलं, पण मुक्त कोण झालं तर फक्त धुंदुकारी त्या ठिकाणी मुक्त झालेले आहेत. कारण त्यांनी जे ऐकलं त्याचं चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यास त्याच्या ठिकाणी होता आणि म्हणून तो त्या प्रेत योनीसारख्या अधम योनीमधून सुद्धा मुक्त झालेला आहे धुंदुकारी. पण इतर लोक झाले नाहीत. म्हणजे ते श्रवण जे आहे ते सगळं अगदी वरवरचं श्रवण होतं. स्थळ त्याग होता सवेच जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझं विण रामा मज कंठ वेना. निरूपणे हे सद्वृत्ती होते. निरूपण असताना, सत्संगामध्ये असताना, चांगल्या गोष्टी ऐकत असताना आपण आपला सगळा संसार बाजूला ठेवून ते ऐकतो आणि जेव्हा ते संपतं तेव्हा मग पुन्हा आपण ये रे माझ्या मागल्यासारखं पुन्हा संसाराच्या आकर्षणामध्ये आपण गुरफटून जातो आणि त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा विसर होत नाही. म्हणून विद्या उदंडचे शिकला, प्रसंगमान चुकतच गेला, तरी मग ते विद्येला कोण पुसे. आपला दासबोध जो आहे, समर्थांचं जे सांगणं आहे ते कुठल्याही शास्त्राचा तुम्ही अभ्यास करा, तो करत असताना समर्थांची आठवण, समर्थांचा उपदेश हा आपल्याला लगेच लक्षात येईल. किंवा जेव्हा आपण अखंडपणे समर्थांच्या सत्संगामध्ये राहू. समर्थांनी साध्या साध्या गोष्टी सांगितल्या असतील, पण एखाद्या बद्धासाठी, एखाद्या मुमुक्षूसाठी त्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याचं जर उन्नयन व्हायचं असेल, त्याला जर परमेश्वराचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल,
आणि त्याने ते मनापासून ठरवलेलं असेल आणि त्यासाठी त्याची धडपड असेल आणि सद्गुरूंची त्याच्यावर कृपा असेल तर या सगळ्या गोष्टी सहजपणे साध्य होतात. म्हणून या ठिकाणी त्या बद्रीनारायण क्षेत्रामध्ये जेव्हा नारदांची भेट झाली तेव्हा सहज काही प्रश्न या चारी सनकादी ऋषींनी देवर्षी नारदांना विचारलेले आहेत. आपणही त्या ठिकाणी जातो, बद्रीनाथाला जातो, तीर्थयात्रेला जातो आणि गेल्यानंतर तिथे आपल्याला कोणीतरी कानावर पडतं मराठी बोललेलं. म्हणजे महाराष्ट्रातून गेलो तर मराठी बोललेलं कानावर पडतं. तामिळनाडूहून कोणी आले तर ते तामिळ लोकांचं त्यांना तामिळ भाषेतलं संभाषण कानावर पडतं. असं कानावर पडल्यानंतर आपण लगेच तिकडे आकृष्ट होतो. लगेच त्या माणसाला भेटतो, तुम्ही कुठून आलात? तुम्ही महाराष्ट्रात तेच आहे का? मग लगेच आपल्याला ते खूप जवळचे वाटायला लागतात. हे कशामुळे? ह्या संसारातल्या प्रेमामुळे तो माणूस जवळचा वाटायला लागतो. पण जेव्हा साधू संत एक दुसऱ्यांच्या सत्संगामध्ये येतात, एखाद्या सत्संगामध्ये योगायोगाने त्यांची भेट होती, तर त्यांच्या भेटीचा हा योगायोग आपल्यासारखा नसतो. तो योगायोग म्हणजे कुठेतरी भगवत चिंतनाचं प्रगटीकरण त्यांच्या भेटीमध्ये होत असतं. चांगदेव 65मधल्या मुख्य उद्देश जो आहे, चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्या ओव्यांमधून, की आपली जी भेट झाली, तिथला शब्द आहे त्या चांगदेव 65मधला, ते म्हणतात ही सिद्ध भेट आहे. सिद्ध भेट म्हणजे आजच आपण भेटत आहोत असं नाही. आपल्या भेटी आत्तापर्यंत अनेक प्रकारे झालेल्या आहेत, अनेक वेळेस झालेल्या आहेत. पण या ठिकाणी वाघावर बसून तू आलेला आहेस असे चांगदेव समोर आहेत आणि एका निर्जीव अशा भिंतीवर बसून गेलेली 4 भावंडं आहेत. तर ही जी भेट आहे, ही भेट आज आपली होत आहे, पण ही आपली अखंड भेट आहे, सिद्ध भेट आहे. तर या भेटीचं महत्त्व फक्त या क्षणापुरतं आहे, पण आपण अखंडपणे एक दुसऱ्यांशी आपण एकरूपच आहोत. म्हणून ती एकरूपता जी आहे, म्हणजे चराचरामध्ये असणाऱ्या भगवंताचं स्वरूप पाहण्याची जी दृष्टी आहे, ती दृष्टी आता चांगदेवात तुला आली पाहिजे, म्हणून ते सगळं चांगदेव 65 आहे. तसं या ठिकाणी प्रत्येक अध्यात्म ग्रंथामध्ये ह्याच गोष्टी आहेत, की तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे, की समोरची घटना जी घडत आहे, त्यातून मी माझ्यासाठी कोणता सकारात्मक विचार घेतला पाहिजे, जेणेकरून माझ्यातली भक्ती ही दृढ होईल. भक्ती मार्गावर मी अजून अग्रेसर होईल, पुढे-पुढे जात राहील. त्यामध्ये मागे खेचणारे अनेक प्रलोभनं आपल्यासाठी असतील, पण त्या प्रलोभनाकडे दुर्लक्ष करत, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे, अशा प्रकारे समर्थांच्या प्रत्येक उपदेशाचे स्मरण करत करत जर आपण आपलं आयुष्य घालवलं, तर खऱ्या अर्थाने आपण चांगल्या मार्गावर पुढे-पुढे जात राहू. मग या ठिकाणी त्यांना पाहिल्याबरोबर जसं आम्ही म्हटलं, आता तिथे भेटल्यावर तुम्ही कुठले, आम्ही कुठले, आपण लगेच या गप्पा मारतो. पण त्या ठिकाणी सत्संग सुरू होतो. म्हणून मग त्या ठिकाणी देवर्षी नारदांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर या सनकादी ऋषींनी लगेच प्रश्न विचारला. कथम ब्रह्मन् दीनमुखः कुतश्चिंतातरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्च आगमनं तव. म्हणजे पुन्हा त्याच गोष्टी त्यांनी विचारल्या, की कथम ब्रह्मन् दीनमुख, की हे ब्राह्मण हो, हे देवर्षी नारद, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. ब्रह्मन् दीनमुख म्हणजे तुमचं मुख जे आहे नेहमीसारखं ते तुमच्या मुखावर दिसत नाही. दीन असे म्हणजे तुम्ही काहीतरी खूप चिंतेमध्ये, काळजीमध्ये आहेत असं दिसतं. कुतश्चिंता तरो भवान, भवान म्हणजे आपल्याला कशाची चिंता आहे, कशामुळे तुम्ही असे दुःखी झालेले आहात, असा प्रश्न विचारला. आणि त्वरितम गम्यते कुत्र, एवढ्या घाईघाईमध्ये तुम्ही कुठे चालले आहात, म्हणून हा प्रश्न विचारला. आणि म्हणतो कुतश्च आगमनं तव, आणि आता तुम्ही कुठून येत आहात, कुठे जात आहात, काहीतरी आम्हाला तुम्ही सांगा. तुमच्या चिंतेचं जे कारण आहे ते आम्हाला तुम्ही सांगा. म्हणून आपण कुठून आलात, कुठे जात आहात आणि कुठल्या कार्यासाठी एवढी घाई तुमच्याकडे आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर नेहमीचं हास्य, जे प्रसन्न मुख असतं, भगवंताच्या भक्ताच्या ठिकाणी असणारी जी शांतता आहे, ती शांतता तुमच्या ठिकाणी आज आम्हाला दिसत नाही, चेहऱ्यावर दिसत नाही. आपण पाहत होते कटिंगच्या दुकानामध्ये गेल्यानंतर, फेस इज दी इंडेक्स ऑफ माइंड, ते वाक्य लिहिलं असतं. आता असतं की नाही माहीत नाही, पण आमच्या लहानपणी आम्ही नेहमी पाहायचं आणि आम्हाला त्याचा अर्थ पण लागत नव्हता. पण आता तो अर्थ लागतो आहे, की चेहरा दिसल्याबरोबर लगेच आपण त्या चेहऱ्यावरून त्या माणसाची स्थिती जी आहे ती ओळखतो. चेहरा चिंताक्रांत आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत आहे आणि ही प्रसन्नता संतांच्या ठिकाणी अखंड असते. आपल्या ठिकाणी चांगल्या गोष्टी पाहिल्या तर आपण प्रसन्न असतो, नाही पाहिल्या तर आपण दुःखी असतो. म्हणजे सुख-दुःख जे आहेत आपल्या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावर प्रगट होत असतं. तसं या ठिकाणी त्याने प्रश्न विचारला आणि म्हणतात, की दुसरं एक अजून एक त्यामधला अजून एक श्लोक चांगला आहे तो, क इदानीं
शून्यचित्तोऽसि गतवित्तो यथा जनाः तदैवं मुक्तसंगस्य नोचितं वद कारणं. म्हणजे 2 श्लोक आहेत, 26वा आणि 27 श्लोक, की एखाद्या माणसाकडे असलेली संपत्ती जी आहे ती चोरीला गेल्यावर तो किती चिंताक्रांत असतो. आता संपत्ती तर खूप दूरची आहे. आपण रेल्वेमध्ये प्रवास करत असतो, खूप गर्दी असते, तिकीट चेकर त्या ठिकाणी येतो आणि प्रत्येकाला तो तिकीट विचारत असतो, चेक करत असतो. तो जेव्हा आपल्याजवळ येतो तेव्हा आपल्याला मनामधून असं वाटतं, की आपण तर तिकीट काढून खरंच या गाडीमध्ये बसलो, पण आपलं तिकीट कुठे आहे काही सापडत नाही. म्हणून खिसे 3-4 खिसे पाहतो आपण. तिकीट असतंच त्याच खिशामध्ये, पण आपण इतकं भ्रमित होतो, की आपल्याला ते ताळतंत्र कळायचे ना, अशी परिस्थिती होते. लगेच आपल्याला घाम यायला लागतो. असं की जसं काही आपण विदाऊट तिकीटच प्रवास करत आहोत, अशी आपली अवस्था मनाची, चित्ताची झालेली असते. तसं एखाद्या माणसाचं जो गरीब असेल त्याचे ₹2 जरी हरवले तरी त्याला ती चिंता असते. एखाद्या श्रीमंताला हजारो आणि कोटींचा सुद्धा घोळ घातला तरी पण त्याला ती चिंता नसते. अनेक फोटो आपण पाहतो, अनेक टीव्हीवरचे पाहतो आपण असे माणसं, की हजारो कोटीचा घोळ घातला तरी पण ते अगदी आनंदात टाटा करतात, सगळ्यांशी बोलतात, सगळे व्यवहार तसेच चालू असतात. पण या ठिकाणी जे विचारतात हे या ठिकाणी सनकादी ऋषी, की एखाद्याचा धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ दिसतो, तसं तुम्ही आम्हाला खूप व्याकुळ दिसत आहात. आणि याचं कारण काय? आणि खरं म्हणजे तुम्ही आसक्तीरहित आहात. या प्रपंचामध्ये तुम्ही आसक्त नाहीत. तुम्ही केव्हाही सिद्ध पुरुष आहात आणि या ठिकाणी दुसऱ्यांना धर्म, दुसऱ्यांना अ, काय भक्ती कशी करावी याचा आदर्श म्हणून म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. पण तुम्हीच चिंतेमध्ये आहात, त्याचं काय कारण आहे? असं ते विचारतात. आणि हे विचारल्यावर नारद जे आहेत, देवर्षी नारद त्या ठिकाणी सांगतात. आता ते 3 श्लोक आहेत. ते तिन्हीचा अर्थ एकच आहे जवळपास. अहं तु पृथिवीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमम् इति पुष्करञ्च प्रयागञ्च काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबन्धनम् एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः नापश्यन् कुत्रचित् शर्म मनःसंतोषकारकं कलिना धर्ममित्रेण धरेयं बाधिताधुना. 3 श्लोकामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी नारदाने दिलेली आहेत. सनकादिक ऋषींनी जे विचारलं होतं, की एवढ्या घाईत तुम्ही कुठून आलात? या ठिकाणी कुठे चाललात? आणि तुमच्या चेहऱ्यावर ही जी काळजी दिसते ती कशामुळे आहे? ते सगळं आम्हाला सांगा. अहं तु पृथिवीं यातो. त्रैलोक्यामध्ये सगळीकडे माझा संचार आणि हा असताना मग मी विचार केला, नारद म्हणतात, की मी या ठिकाणी पृथ्वीवर आलो आणि या भूतलावर आल्यानंतर मग माझं सगळं इकडे-तिकडे फिरणं सुरू झालं. कशासाठी? कारण मला समाधान जे आहे, ते समाधान या ठिकाणी कुठे आहे का हे मला पाहायचं होतं. आता आपण आपल्या दृष्टीने विचार करावा, की पैसे कमी असले तर समाधान नाही, चिंता आहे. म्हणून पैसे जास्त मला मिळाले तर मी समाधानी होईल, असा माणूस विचार करतो. तो मग पैशाच्या मागे लागतो. मग तो जेव्हा पैशाच्या मागे लागून थोडासा धनाढ्य होतो, थोडे पैसे त्याच्याकडे जास्त येतात, तेव्हा तो जेव्हा एखाद्या ठिकाणी उभा राहतो, तेव्हा त्याच्यासमोर एखादा माणूस येतो, तो त्याच्यापेक्षा श्रीमंत असतो. पण माझ्यापेक्षा श्रीमंत असणारा माणूस माझ्यासमोर का उभा राहिला? असा विचार अशा साध्या माणसाच्या मनामध्ये लगेच येतो. म्हणजे माझी उंची कमी आहे हे ठीक आहे, पण माझ्या बाजूला उभा राहणारा जर उंच माणूस आला, तर हा नेमका माझ्याच बाजूला का उभा राहिला? हे मला दाखवण्यासाठी की मी उंचीने कमी आहे. एखादा ज्ञानी माणूस आहे, एखादा अज्ञानी आहे. व ज्ञानी आणि अज्ञानाची भेट झाल्यावर अज्ञानी माणसाला सुद्धा असं वाटतं, की हा एवढा ज्ञानी आहे आणि याच्यामध्ये सगळं एवढं ज्ञान आहे आणि माझ्यामध्ये काहीच नाही. तर आपली कमतरता दिसण्यासाठी तो त्या ठिकाणी उभा आहे. जसं आपल्याला एक सांगतात, की बोर्डावर एक रेष काढा, त्यापासून दुसरी तिला हात न लावता ही रेषा लहान करून दाखवा किंवा मोठी करून दाखवा. मग लगेच आपण त्या ठिकाणी एक मोठी रेष काढतो. हे जसं आहे तसंच संसारामध्ये आपण नेहमी एक दुसऱ्याची तुलना करत असतो. पण त्या भगवंताशी तुलना करा, ज्या भगवंताने ही सगळी सृष्टी निर्माण केली. ज्या भगवंताचं हे सगळं वैभव आहे. आपण कितीही म्हटलं तर कळीचं फूल होत नाही. आपण कितीही म्हटलं तरी धो-धो पडणारा पाऊस थांबत नाही. आपण कितीही म्हटलं तरी सूर्य उगवायचा थांबणार नाही. कारण लाविले भ्रमण जगदीशे. हे सगळं सृष्टीचक्र आहे जे आहे, ते सृष्टीचक्र फिरण्याची शक्ती जी आहे, ती कोणापासून मिळाली? त्या भगवंतापासून मिळाली आहे. आणि भगवंताचे आपण जर भक्त आहोत, तर आपण
आपली भक्तीच केली पाहिजे, पण आपल्या मनामध्ये येणारा संकल्प असेल, तो संकल्प पूर्ण झालाच पाहिजे हा जो आपला आग्रह असतो, तो आग्रहच आपल्याला अनाठायी आहे हे लक्षात आलं पाहिजे. देवाचे जे मनोगत तेचे आपले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की समर्थ सांगतात आपल्याला. म्हणून देव करील ते मानावे, देवाचे सख्य करावे. एवढं सगळं कशासाठी? कारण सगळं जे आहे ते देवाने नेमून दिलेलं आहे, त्याप्रमाणे सगळं चालत आहे. भ्रामयन यंत्र रूढानी गीतेमधला चरण आहे. भ्रामयन यंत्र मूढानी, म्हणजे यंत्र जसा फिरत असतं त्याला ती शक्ती आहे म्हणून ते फिरत राहतं आणि ती शक्ती त्याची कमी झाली, लाईट गेले की प्रक्षेपण जसं बंद होतं, तसं आपल्यातला जीवात्मा, आपल्यातला परमात्म्याचं तत्त्व जे आहे ते गेल्याबरोबर आपल्या सगळ्या क्रिया कशा बंद होतात, तसं या ठिकाणी आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, कारण आपण कोणातरी दुसऱ्यावर अवलंबून आहेत आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपलं चलनवलन आहे आणि ते तत्त्व नाही तेव्हा सगळं चलनवलन बंद पडणार आहे. म्हणून खरं समाधान जे आहे ते समाधान कशात आहे? ते आपल्या मनाच्या अवस्थेवर समाधान अवलंबून आहे. सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, हे जे आहे ह्या द्वंद्वातीत, द्वंद्व जे आहे त्या द्वंद्वाकडे पाहण्याची दृष्टी आपली बदलली पाहिजे. द्वंद्वातीत, त्या द्वंद्वाच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. मग कसंही असलं तरी आपण समाधानी राहणार आहेत. पण असे समाधान आहे, अशी माणसं आहेत का या पृथ्वीवर? म्हणून नारद म्हणतात, मी सगळीकडे फिरलो. कुठे कुठे गेलो ते सांगतात. पुष्करला गेलो, प्रयागला गेलो, काशी क्षेत्रावर गेलो, गोदावरीच्या ठिकाणी गेलो, हरिद्वार ह्या क्षेत्रामध्ये गेलो, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गेलो, श्रीरंग आहे, श्री रामेश्वर आहे, सेतुबंध रामेश्वर आपण म्हणतो, या सगळ्या ठिकाणी मी जाऊन आलो. पण मला तिथे काय दिसलं? म्हणजे जे आपण जेव्हा जातो आणि नारद जेव्हा जातात त्या दोघांच्या जाण्यामध्ये फरक आहे. आमचा मुलगा आता मोठा चांगला डॉक्टर आहे. तो जेव्हा शिकत होता MBBSला वगैरे, तेव्हा उत्तरेमध्ये कुठल्यातरी परीक्षेच्या निमित्ताने गेला. तेव्हा तो मथुरा, वृंदावन अशा सगळ्या ठिकाणी जाऊन आला. आणि तिथूनच त्याने जेव्हा फोन केला आईला, तो म्हणतो की आई तू जे काय घरी बसून भागवत वाचते ना ते खूप चांगलं आहे. या ठिकाणी अजिबात येऊ नको. इथे आल्यानंतर सगळ्याच ठिकाणी म्हणजे काय म्हणतात त्याला, पाखंड जे आहे तेच दृष्टीस पडतं म्हणे या ठिकाणी आल्यानंतर. आम्हाला ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी नेलं, त्या मंदिरात नेलं, तर प्रत्येक मंदिरात ते सांगत होते, हे श्रीकृष्ण भगवान का यही मुख्य मंदिर है, इसके सिवा बाकी के मंदिर सब झूठ है, यही मेन मंदिर है, असं म्हणायचे. आणि असं पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं मुलांच्या, की अरे असे मंदिर तर सगळीकडेच आहेत. मग हे जे आहे की मंदिरामध्ये, क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारचा व्यवसायच चाललेला आहे, अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अशा सगळ्या ठिकाणी मी गेलो, पण मला कुठेही समाधान, मनाची शांती असं मिळेल असं एकही ठिकाण मला दिसलं नाही. म्हणून तीर्थक्षेत्रावर सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे तीर्थक्षेत्राचं जिनेवरचं, कारण जोपर्यंत त्या ठिकाणी सत्पुरुषांचा रहिवास होत नाही तोपर्यंत त्या तीर्थक्षेत्राला गतवैभव प्राप्त होत नाही. आणि म्हणून एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः, म्हणून मी सगळ्या ठिकाणी जात आहे, सगळीकडे मी गेलो, पण मला काय दिसलं तर कुठेही मनःशांती नाही. श्रीमंतसुद्धा मनःशांती त्याच्याकडे नसते. एखाद्या झोपडीतलं नवीन जन्मलेलं मूल जे आहे ते सुद्धा वर्षभरामध्ये चांगलं सुदृढ होतं, पण मोठमोठ्या वाड्यामध्ये, मोठमोठ्या महालामध्ये जन्मलेलं मूल आहे ते सुद्धा 1 वर्ष झालं तरी कितीही औषधं घ्या, गोळ्या घ्या, काही घ्या, त्याची प्रकृती काही चांगली होत नाही. मग या पैशामुळे ती प्रकृती चांगली राहते का? की या गरिबीमुळे ती प्रकृती चांगली राहते का? असा जर आपण विचार केला तर पूर्वसुकृतानुसारच आपल्याला सुदृढ असा देह प्राप्त झालेला आहे. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याहीमध्ये भाग्य साफळं तरीच सन्मार्ग लागे. श्रीमद ग्रंथराज दासबोधातील ओवी आहे. म्हणून अशी मनःशांती ज्यांना प्राप्त झाली त्यांच्या भेटीसाठी मी आलो. तर मला या ठिकाणी असं दिलं की सध्या सगळीकडे अधर्मच आहे, अधर्मच जास्त दिसत आहे. आणि कलियुगात हे सगळा अधर्म हा कलियुगाचाच प्रभाव आहे. आणि म्हणून हे सर्व पाहून मी अगदी चिंतातूर झालेलो आहे. म्हणून मला ही काळजी आहे आणि म्हणून माझ्या चेहऱ्यावर ही चिंता आहे. आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे, आपली भेट झालेली आहे, त्यामुळे माझ्या चिंतेचं जे कारण आहे ते निराकरण जे आहे ते आपल्या हातूनच होणार आहे, असं म्हणून त्या ठिकाणी नारदाने आपली व्यथा जी आहे ती त्यांच्यासमोर मांडलेली आहे. आज आपण जवळपास या श्रीमद भागवत महात्म्याच्या पहिल्या अध्यायातील 30व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत.
आता पुढचे श्लोक आपण घेऊया हळूहळू. वेळ लागला तरी चालेल, पण अगदी व्यवस्थितपणे आपण प्रत्येक श्लोकाचा विचार करत आहोत. आणि ही कथा कशी आपल्या अंतरंगात बसेल, ती कशी दृढ होईल आणि जेणेकरून आपला परमार्थाकडची वाटचाल सुलभ कशी होईल, या दृष्टीने या सगळ्या गोष्टींचं आपण चिंतन करणार आहोत. थोडासा वेळच लागणार या गोष्टीला, कारण मुख्यतः हा आधी त्यामध्ये श्लोकच भरपूर आहेत. एक या म्हणजे श्रीमद भागवताचा एक मोबाईल नंबर आहे, तो सुद्धा मी आठवलं तर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये सांगेल. भागवताचा मोबाईल नंबर काय असतो ते पण मी कुठेतरी ऐकलं आहे प्रवचनांमधून, त्यामधलं लिहून काढलेला होता. तो पण मी तुम्हाला नंबर एखाद्या सांगणार आहे. आणि ईमेल, आपले गोंदवलेकर महाराज जे सांगतात की तुम्हाला मारुतीरायाला जर काही सांगायचं असेल, म्हणजे मला काही सांगायचं असेल, तर तुम्ही मारुतीरायासमोर हात जोडा आणि तुमचं निवेदन जे आहे ते तुम्ही मारुतीरायाला द्या आणि त्याप्रमाणे तुमची व्यथा काय आहे ती माझ्या लक्षात येईल, असं आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. म्हणजे आपले सद्गुरू सर्व ठिकाणी आहेत, तुम्ही फक्त भक्तिभावाने प्रार्थना करण्याची गरज आहे. आपलं मांडणं जे आहे ते थोडक्यामध्येच आपल्याला मांडता आलं पाहिजे. उगीच सराटभर आपण सांगत बसलं तर परमेश्वराला एवढा वेळ नाही, कारण त्याला सगळ्यांच्याकडे पाहायचं असतं. म्हणून मुख्य जे आहे की ज्यावर सगळे दुःख अवलंबून आहेत, ते काय कारण आहे ते आधी आपण शोधलं पाहिजे, की ज्यामुळे मी व्यथित झालो आहे. पंखा बंद झाला, खूपदा दुरुस्त केला पण नीट नाही झाला, त्याच्यामुळे मी दुःखी आहे. असे कारणं घेऊन संतांच्याकडे जाऊ नका. पण इतके वर्ष झाले मी ही सगळी साधना करीत आहे, पण तरी त्याचं फळ जे आहे ते मला अजून प्राप्त झाले नाही. ते प्राप्त व्हावं यासाठी मनाची शांती जी आहे ती तुम्ही मला मिळवून द्या. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे माझ्या ठिकाणी दृढ राहावं, यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्यावा, असं आपण संतांच्याजवळ मागितलं पाहिजे. प्रपंचासाठी मात्र न मागता, अगदी अंडरलाईन करून सांगायला पाहिजे. पण आपण तेच मागतो जे त्या ठिकाणी त्यांना द्यायचं नसतं. आणि मग ते आपल्याला काहीतरी खेळायसाठी म्हणून काही गोष्टी देतात, काही काय म्हणतात वैभव देतात, काही पैसा देतात, संपत्ती देतात, काहीतरी आकर्षण देतात. आणि मग आपण त्यातच गुरफटलो की मग ते म्हणतात आता याचा जन्म वाया गेला, आता याला पुनर्जन्म, मग पुन्हा जन्म, पुन्हा जन्म, असे 84 लक्ष योनीमध्ये आपल्या जीवाचा प्रवास सुरू असतो. पण येण्याचे काळे येण्याचे जन्मे, याच काळात याच जन्मामध्ये मी मुक्त होईल, असा दृढ विश्वास ज्याच्या ठिकाणी असेल त्याला भगवंताचं स्वरूप प्राप्त होईल. म्हणून या श्रीमद भागवत ग्रंथाकडे पाहताना प्रत्यक्ष ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण. गीते म्हणजे ते गाताना, ते श्रवण करताना, ते वाचताना, त्याचे चिंतन करताना हा प्रत्यक्ष भगवान आहे, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे, या दृष्टीने त्याचं वाचन करावं. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे, आपण जे म्हणतो ते याच कारणाने की त्यांनीच आपल्याला सगळं मार्ग दाखवावा आणि त्यांच्या मार्गाप्रमाणे आपण केव्हाही तयार असावं. त्यांच्या उपदेश जो आहे तो अंगीकृत करण्यासाठी ते केलं तरच भगवंताचं दर्शन चांगल्या प्रकारे आपल्याला होईल, असा एक विचार मांडून मी आज या ठिकाणी थांबतो. पुढच्या शुक्रवारी आपण पुढचा भाग आपण पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. एक 5 मिनिटामध्ये आपण संपणार आहोत. श्रीकृष्णाष्टकम नावाचं जे आद्य शंकराचार्याची रचना आहे, त्यावर मागे काही प्रवचनं झाली होती माझी याच आपल्या ग्रुपमध्ये. ते जे श्रीकृष्णाष्टकम आहे ते आपण दरवेळेस शेवटी म्हणत जाऊया. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं मनोजगर्भमोचनं विशाललोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानदारणं नमामि कृष्णवारणं कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदया समोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकनायकदायकं नमामि गोपनायकं सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं
तदानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं भुवोभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं समस्तगोपनन्दनं मृदम्बुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायनं यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयतां न तथा कृपा विधीयताम् प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्य नित्य यः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे सुभक्तिमान् इति श्रीमच्छङ्कराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णं गोपालकृष्णभगवान् की जय 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 रघुवीर समर्थ।